सर्व ब्राह्मण उद्योजकांना माझा नमस्कार. तुम्हाला दुकानदारी या व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे का? स्वतःचं दुकान थाटायचं आहे का? त्या दुकानाच्या माध्यमातून 1,00,000 रुपये तुम्हाला कमवायचे आहेत का? आणि ते दुकान जर का IT ने सुसज्ज असेल, त्याला सेल्स टीमची सपोर्ट सिस्टम उभी असेल, तर तुम्हाला चालणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर आणि तरच हा सगळा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. समग्र असोसिएट आपल्यासाठी छान सुसंधी घेऊन येत आहे, समग्र शॉपी या नावाने. मागच्या ऑनलाईनच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑनलाईनच्या माध्यमातून आपण मार्केटिंग कशा पद्धतीने घेऊन जाणार आहोत. आज आपण 36 जिल्ह्यांमध्ये 25 दुकानं चालू करणार आहोत, समग्र शॉपी या नावाने. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहरी भागात जर का तुमची 1,000 स्क्वेअर फीटची जागा ती भाडेतत्वावर असली तरी चालणार आहे, पण शहरी भागात 1,000 स्क्वेअर फीट आणि ग्रामीण भागात 500 स्क्वेअर फीटची जर का जागा असेल तर तुम्ही किमान 1,00,000 रुपयाचं उत्पन्न हे निश्चित कमवू शकता. ते कसे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून आपण व्यवसाय तर निश्चित करणार आहोतच, पण ऑनलाईनचा मालाची डिस्पॅच हे आपल्या जिल्ह्यातल्या जे आपलं समग्र शॉपी आहे त्याच्या माध्यमातून ते डिस्पॅच होणार आहे. कारण शहरी भागातलं 1,000 स्क्वेअर फीटचं शेवटचं 300 स्क्वेअर फीट हे आपण वेअरहाऊस म्हणून वापरणार आहोत. ग्रामीण भागात पण त्याच पद्धतीने काम होणार आहे. उत्पन्नाचं पुढचं साधन म्हणजे काउंटर सेल. आपल्याकडे जे ग्राहक येतील त्यांना अतिथी देवो भव याप्रमाणे आपण त्यांना छान सेवा द्यायची आहे आणि त्याच्यातून आपल्याला आपला व्यवसाय वाढवायचा आहे. उत्पन्नाचा पुढचा स्रोत म्हणजे आपण प्रत्येक दुकानाला 10 सेल्समनची टीम उभी करणार आहोत. त्यांचा पगार समग्र असोसिएटच करणार आहे, त्याचा भार आपल्यावरती नाही. त्याच्यामुळे प्रत्येक 10 सेल्समनला प्रत्येकाच्या लिडरशिप खाली किमान 100 कुटुंब आपण दर महिन्याला जोडून देणार आहोत. प्रत्येक कुटुंबाची समजा किमान 1,500 रुपयाची जरी खरेदी झाली तर तो सेल्स व्हॉल्यूम किती वाढेल हे सगळं तुम्हीच बांधा. उत्पन्नाचं पुढचं साधन म्हणजे आपला माल जर का एक्सपोर्ट क्वालिटीचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना मदत करणार आणि तो माल आपण बाहेरच्या देशामध्ये विक्री करणार आहोत. आता तुम्ही मला सांगा की जे उत्पादक आहेत त्यांचं उत्पादन आपण दुकान तर ठेवतोच आहे, पण महाराष्ट्रामध्ये असे अनेक उद्योजक आहेत की जे सेवा देऊन व्यवसाय करत आहेत. उदाहरणार्थ पौरोहित्य करणारे पुरोहित, वकिली करणारे वकील, डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट आणि अनेक जण. त्यांच्या व्यवसायासाठी म्हणून आपण प्रत्येक दुकानामध्ये एक कायसॉक मशीन ठेवणार आहोत. तशी त्यांची ऑनलाईनमध्ये त्यांची नोंदणी होणार आहे, तशाच प्रकारची नोंदणी आपण कायसॉकच्या माध्यमातून पण करणार आहोत. म्हणजे आपल्या दुकानातनं जे काही ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम तयार होईल त्याचा सुद्धा कमिशनचा एक हिस्सा आम्ही दुकानदार म्हणून आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्याच्या उत्पन्नाचा अजून एक उत्पन्न तुम्हाला सुरू होणार आहे. आता आपण सेल्स कडे येऊया. प्रत्येक दुकानातले 10 सेल्समनची टीम हे आपल्या समाजाचे म्हणजे ब्राह्मण समाजाचेच असतील. म्हणजे समजा 25 दुकानं जर का आपण उभी केली तर 25 × 10 किमान 250 ब्राह्मण लोकांना आपण समाजामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याच माध्यमातून. आलेले 100 कुटुंब हे आपल्या समाजाचे असेल, त्याच्यामुळे आपल्याच लोकांकडनं विकत घेतलेला माल हा किती चांगला आहे हे आपल्याला समाजाला दाखवून द्यायचा आहे. समग्र असोसिएट म्हणून आमची आपल्याकडनं काय अपेक्षा आहे? सगळ्यात पहिली अपेक्षा आपण ब्राह्मण उद्योजक असावं. दुसरी अपेक्षा आपली स्वप्न खूप मोठी असावी. आणि तिसरी अपेक्षा जी व्यावहारिक आहे, समग्र असोसिएट समग्र शॉपी चालू करण्यासाठी 18,00,000 प्लस GST ही आकारण्यात येणार आहे. त्या 18,00,000च्या माध्यमातून आम्ही आपलं अख्खं दुकान इंटरनली आणि एक्सटर्नली आम्ही तुम्हाला पूर्ण उभं करून देणार आहोत. त्याच्यामध्ये मालाची उभारणी करण्यापासून तर दुकानाचं उद्घाटनापर्यंत इथपर्यंत सगळे कार्यक्रम हे आम्ही आपल्यासाठी करणार आहोत. दर महिन्याचं सोशल मीडिया मॅनेजमेंट हे आमच्याचकडनं होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या विक्रीसाठी मालाच्या विक्रीसाठी आम्ही संपूर्ण मदत करणार आहोत. दर महिन्याला तुमच्या दुकानाचा सेल हा किमान 10,00,000 रुपये आम्ही घेऊन जाणार आहोत. 10% जर का बघितले तर तुमचं उत्पन्न दर महिन्याला 1,00,000 रुपये निश्चित आहे. त्याच्यामुळे खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करा, आम्हाला भेटा. समग्र शॉपी कशी चालू करायची याचं मार्गदर्शन घ्या. कारण समग्र शॉपी चालू करण्यासाठी तुमच्या 10 लोकांच्या सेल्समन टीमचं हे ट्रेनिंग हे समग्र असोसिएटच करणार आहे.
आपण फक्त एकच करायचे, सकाळ 8 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत आपलं दुकान चालू राहिलं पाहिजे आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. समाजामध्ये आपला समन्वय आहेच, याच समन्वयाचा फायदा आपल्याला आपल्या व्यवसायासाठी करून घेता आला पाहिजे. त्याच्यामुळे लवकर तुम्ही समन्वय साधा. आपण समग्र शॉपिंग म्हणून आपण एकत्र व्यवसाय करू. मी भूषण धर्माधिकारी, ध्रुव आयएस अकॅडमी डोंबिवलीचा संचालक आणि अमृत राज्य सहकारी संस्थेचा 14 योजनांपैकी 2 योजनांचा प्रकल्प अधिकारी आहे. या 2 प्रकल्पाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये आपण 1200 लोकांचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि हे सगळे उद्योजक आज समग्र शॉपिंग म्हणून आपल्याकडे जोडले जात आहेत. त्याच्यामुळे आपण एकत्र येऊया, छान व्यवसाय करूया. धन्यवाद.